जावत मॅच दिशेने आजच्या दिवसातील तिसरा सामना आपण पाहतोय. एका बाजूला जय श्रीराम एन्जॉय आणि त्यांना दोन हात करतोय विघ्नहर्ता ग्रुप. या दोन संघांमध्ये एक बिग बॅटल, बिग फाईट आपल्याला पाहायला मिळते. चला मॅचला या ठिकाणी सुरुवात करा. आजच्या दिवसातील तिसरा सामना 12 संघांचा सहभाग आपण पाहतोय, म्हणजे जवळजवळ 11 सामने आज आपल्याला कव्हर करायचे आहेत. मॅचच्या दिशेने जातोय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. एका बाजूला उद्देश आणि चतुर हे दोन फलंदाज आपण पाहतोय. तर पहिले षटक फेकण्याकरिता सूर्यकांत बॉलिंग ट्रॅक वरती. 4 षटकांचा सामना असेल आणि फील्ड सेटअपचा जर विचार केला तर डीपमध्ये लॉंग ऑन आपण पाहतोय. त्यानंतर मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतोय आणि 30 सर्कलचा जर विचार केला तर शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग आपण पाहतोय, मिड ऑफ. त्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, डीपमध्ये मिड विकेट आणि लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळतोय. मॅचच्या ठिकाणी सुरुवात होते. उद्देश आणि चतुर लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. सूर्यकांत पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. गार्ड या ठिकाणी घेत आहेत उद्देश, एक आक्रमक फलंदाज आहेत. दुसऱ्या बाजूला चतुर. मागच्या सीझन मध्ये या संघाने चांगला परफॉर्मन्स दाखवला होता. अंतिम 10 मध्ये ते पोहोचले होते. पहिलाच बॉल या ठिकाणी हुक करत असताना इनटू दी गॅप मध्ये बॉल चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे, लॉंग लेगला क्लिअर करतोय. 4 धावा चौकार. ड्रीम स्टार्ट आपण पाहतोय. शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी केला होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता आणि त्याला प्रॉपरली स्ट्रोक या ठिकाणी कन्वर्ट केला गेला. पुढचा बॉल सूर्यकांत बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. आतमध्ये येणारा चेंडू होता. बरोबर स्टंपच्या लाईन मध्ये चेंडू पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. नितेश कदम सर आणि त्याचबरोबर विवेन जाधव सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगली सुरुवात या ठिकाणी झाली टीम विघ्नहर्ता ग्रुप संघासाठी. टॉस या ठिकाणी जिंकला जय श्रीराम एन्जॉय संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. परंतु ज्या प्रकारे पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला तो पॉझिटिव्ह अप्रोच या ठिकाणी नव्हता. 5 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. सूर्यकांतला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. समोर उद्देश ज्याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. एक आत्मविश्वासासहित खेळलेला फटका आपल्याला पाहायला मिळाला. ड्राइंग लेंथ वरती बॉल पाहायला मिळाला. चांगला चेंडू होता. चांगला कमबॅक या ठिकाणी केला गेला. चांगली रिकव्हरी या ठिकाणी केली गेली. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि धावसंख्या फलकावरती 5 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. चौकारानंतर इम्प्रोव्हायझेशन केलं गेलं. सुधारणा या ठिकाणी केली गेली. समोर एक आक्रमक फलंदाज उद्देश आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. फुलटॉस बॉल. बॅट स्विंग प्रॉपर जरूर आहे परंतु बॅटचं एलिव्हेशन तितकंसं चांगलं नव्हतं. बॅट या ठिकाणी फिरली होती हातामध्ये. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल जातोय. तत्पूर्वी एकच धाव. 2 धावा या ठिकाणी येत आहेत. दुहेरीवरती संपुष्ट व्हावं लागणार आहे. 7 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. फुलटॉस बॉल जरूर होता परंतु उद्देश प्रॉपरली स्ट्रोक खेळता आलेला नाहीये. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला नव्हता. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. पुन्हा एकदा सूर्यकांत गोलंदाजी मार्कवरती. एक वेगवान गोलंदाज ज्यांची ख्याती आपण पाहतो अर्थातच सूर्यकांत बॉलिंग ट्रॅक वरती. फुलटॉस बॉल. वेलकम टू ग्राउंड. बॉलला इथून पाठवून दिलाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. संघाच्या स्ट्रायकर बॉलर वरती पहिल्या षटकामध्ये 2 आक्रमक स्ट्रोक आपण पाहतोय. फुलटॉस बॉल होता. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केला आणि सरला मिड विकेटला पाठवून दिलाय. धावसंख्या फलकावरती 13. 4 चेंडूंचा एकंदरीत खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. एक्सपेन्सिव्ह षटक आतापर्यंत पाहायला मिळते. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि प्रॉपरली क्रिकेटिंग स्ट्रोक उद्देशांच्या बॅटमधून येत आहे. दुसऱ्या बाजूला पूर्णपणे एन्जॉय करतायत चतुर. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग वरती सुद्धा एक आक्रमक फलंदाज आपण पाहतोय. पुढचा बॉल घेऊन सूर्यकांत गोलंदाजी मार्कवर. स्लॉट मध्ये बॉल होता.
चांगला पिक करण्याचा प्रयत्न चालू झाला होता. शॉट मिडविकेटला चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल करतो. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. 14 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या फर्स्ट ओव्हर मधील. पहिले षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. विघ्नहर्ता ग्रुप टॉस हरल्यानंतर बॅटिंग करावी लागते इथून आणि बॅटिंग करत असताना चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. एक चांगली रणनीती इथून विघ्नहर्ता ग्रुपने बनवली गेली. बॅटिंग करत असताना इथून 13 धाव फलकावरती 14 धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. अजून एक बॉल स्केल बाकी आहे. सर घाई करा जयश्रीराम एन्जॉय संघ, कारण आजचं शेड्यूल आपल्याला पूर्ण करायचं आहे. काही करून आज एक संघ आपल्याला टॉप 8 मध्ये पोहोचवायचा आहे. मी विनंती करतोय प्लीज घाई करा. पुढचा बॉल शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल फर्स्ट ओव्हर मधील. फुल टॉस बॉल स्लॉक स्वीप करत असताना मिडविकेटच्या दिशेने चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक जरूर आहे परंतु चेंडूपर्यंत पोहोचणे इथून पॉसिबल नाहीये. सरळ चेंडू निघून जाईल. मिडविकेटला क्लिअर करत 4 धावा चौकार. दोन्ही फलंदाज सांगतायत जो तुम्हाला गम है हमारे हौसलों का एक कम है तू शेर तुम्हें सवा शेर. धावसंख्या फलकावरती 18 पहिल्या षटकाच्या ठिकाणी खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. पहिले 3 मोठे स्ट्रोक पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्यात. चतुर यांच्या बॅटमधून सुद्धा चौकार आलाय. दुसऱ्या षटकाला ठिकाणी प्रारंभ होतोय रॉकी ग्रुप इन कडून गोलंदाजी करण्यासाठी. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहू शकतायत. सचिन आपल्याला पाहायला मिळत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ होतोय. एका चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बिल्ड झाले. 18 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते उद्देशाने चतुर या दोन फलंदाजांमध्ये. स्ट्रायकर बॉलर वरती पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा पहिल्या षटकामध्ये घेतला गेला. त्याचबरोबर सिंगल डबल सुद्धा सातत्याने चालू ठेवल्या उद्देशाने चतुर या दोन फलंदाजांनी. रॉकी ग्रुप चषक 2025 आपण पाहतोय. एक युवा पिढीला एक नवा प्लॅटफॉर्म इथून निर्माण करून दिलाय या चषकाने. चला घाई करा जयश्रीराम एन्जॉय संघ प्लीज, जास्त वेळ दौडायचा नाहीये. असं जवळजवळ 11 सामने इथून आपल्याला कव्हर करायचे आहेत. दुसऱ्या षटकाला ठिकाणी सुरुवात होते गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड ओव्हर या ठिकाणी त्याच्या हातामध्ये सुपूर्द केली गेले. फर्स्ट बॉल फुल टॉस चेंडू होता परंतु मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथून उद्देश करून झालेला नव्हता. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जागृत होते. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. धावसंख्या फलकावरती 19 रन्स स्कोरवरती लागले गेलेत. सचिन आपल्याला पाहायला मिळत आहेत दुसऱ्या षटकामध्ये. विकेटच्या शोधामध्ये त्यांना इन्व्हाइट केले गेले बॉलिंग ट्रॅक वरती. इट्स नो बॉल. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. म्हणजे नो +1 एकूण 2 धावा असतील. क्षेत्ररक्षणामध्ये स्टेक या ठिकाणी झाली होती आणि तेच पंचांनी पाहिलं. हीच पंचांची वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळते. या तिन्ही पंचांचं सागर मोरे सर, त्याचबरोबर नितेश कदम सर, वीएन जाधव सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गेले 3 दिवस प्रभावित केलंय प्रत्येकाला या 3 पंचांनी. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. म्हणजे इथून फलंदाजाकडे एक सुवर्ण संधी जरूर आहे. त्या संधीचं सोनं करावं लागणार आहे. समोर चतुर आपण पाहतोय. त्यांच्या बॅटमधून मागच्या षटकामध्ये चौकार आला होता. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा बॅट स्विंग जरूर केली गेली आहे. लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एकाच अटेम्प्टमध्ये या ठिकाणी चेंडू फील्ड केला गेलाय. फील्डच्या चेंडूवरती फुल टॉस जरूर होता परंतु कुठल्याही प्रकारचा मोठा स्ट्रोक इथून आलेला नाहीये. 21 धाव फलकावरती लागल्यात. पहिल्या चेंडूचा या ठिकाणी खेळ झालाय. गोलंदाजांचा माइंडसेट तितकासा पॉझिटिव्ह इथून दिसत नाहीये. कारण पहिले षटक खूप महत्वाचं होतं. एक महत्वाचा गोलंदाज एक्सपिरियन्स होल्डर अर्थात सूर्यकांत, त्यांच्यावरती जवळजवळ 18 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. पुढचा चेंडू सचिन. स्ट्रोक या ठिकाणी खेळला जातोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा परिपूर्ण करत असतात. दोन्ही फलंदाज इथून चाणक्ष आहेत. दोन्ही फलंदाज इथून चपल आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. जशी मिसफील्ड झाली तिथून प्रॉपर कॉलिंग दोन्ही फलंदाजांमध्ये झालं. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 23 रन्स स्कोरवरती लागल्या. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. दुसऱ्या बाजूला गोलंदाजाच्या मदतीतून कमबॅक सुद्धा झालाय. कारण नो बॉल आला होता तिथून
पुढच्या 2 चेंडूंवरती सिंगल डबल घेण्यास फलंदाजांना इथून भाग पडले. फुलटॉस बॉल, इथून चिप शॉट पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचणं पॉसिबल नाहीये. असं जागृतचा पाठलाग करतोय सातत्याने चेंडू. एकच धाव या चेंडूवरती मिळते. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. पहिला चेंडू इथून नो बॉल आला होता, तिथून चांगला कमबॅक पुढच्या 3 चेंडूंमध्ये पाहायला मिळाला. फील्डच्या बॉलवरती फुलटॉस होता, परंतु प्रॉपरली स्ट्रोक आला नव्हता. आता चतुर आपल्याला पाहायला मिळते स्ट्रायकिंगवरती. जय श्रीराम एन्जॉय आणि दुसऱ्या बाजूला विघ्नहर्ता ग्रुप, या 2 संघांमध्ये एक बिग फाईट सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एक चांगला कॉन्सेप्ट या 2 संघांमध्ये मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा बॉल घेऊन सचिन बॉलिंग ट्रॅकवरती. चांगली आर्म ऍक्शन सचिन यांची आपल्याला पाहायला मिळते आणि बेसिकला ते जाणतायत, प्रॉपर टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. कारण पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 3 मोठे स्ट्रोक आले आणि अनुभवी गोलंदाजासमोर जवळजवळ 18 धावा कुठल्या गेल्या. त्यामुळे मोठी जबाबदारी होती सचिनकडे. कर्णधारांनी विश्वास त्या ठिकाणी दाखवला होता, तो विश्वास इथून सार्थ करून दाखवतात पहिल्या 4 चेंडूंमध्ये. म्हणजे मनोबल त्यांचं खचलेलं नाहीये. अजून एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. उद्देशला या चेंडूवरती जरूर बीट केले गेले. कटरचा वापर या ठिकाणी केला होता. धावसंख्या स्थिरावली गेले एकंदरीत 25च्या घरामध्ये. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल. 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. पहिला चेंडू एक्स्ट्रा फेकला होता, त्यानंतर चांगला कमबॅक 5 चेंडूंमध्ये पाहायला मिळाला. शेवटचा बॉल चांगला बॉल आहे, कारण ऑफस्टम्पच्या बाहेर तुम्ही आधीच जर शफल होत असतील तिथून गोलंदाजाला एक बेनिफिट मिळतं. सलग 2 उद्देशच्या विरोधामध्ये डॉट बॉल टाकले गेलेत. म्हणजे सेट झालेले फलंदाज होते. पहिल्या षटकामध्ये एक ड्रीम स्टार्ट मिळाली होती, परंतु त्यानंतर विदाउट प्रेशर गोलंदाजी करत असताना सचिनने फक्त 7 धावा खर्च केल्यात. त्यांच्या हाती विकेट लाभलेली नाहीये, परंतु इकॉनॉमिकल षटक या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 25 धावा फलकावरती लागले गेलेत. एक छोटासा ब्रेक घेऊयात. जाऊयात आपण एक वन ऑफ द ग्रेट डीजे मॅन अर्थातच कुंदन यांच्याकडे. दोन षटकांच्या ठिकाणी खेळ संपन्न झाला. धावसंख्या फलकावरती 25-25 रन स्कोरवरती लागल्यात. 12.50च्या सरासरीने सध्या मैदानामध्ये बॅटिंग सुरू आहे. पुन्हा एकदा पेसला कंटिन्यू ठेवले. तिसऱ्या षटकामध्ये स्वप्नील बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. पहिली षटक तब्बल 18 धावांचं राहिलं, परंतु त्यानंतर सचिनला इन्व्हाइट केलं गेलं गोलंदाजी मार्कवरती आणि फक्त 7 धावा खर्च केला. त्यामध्ये पहिलाच बॉल एक्स्ट्रा फेकला होता, परंतु विदाउट प्रेशर पुढचे 6 चेंडू प्रॉपर टप्प्यावरती ठेवले गेले. तिसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होते. सचिन फर्स्ट बॉल, इथून पहिलाच बॉल स्ट्रेट या ठिकाणी खेळला जातोय. देवेन चेंडूचा पाठलाग जरूर करतायत. त्यांना बीट करून सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. पहिले प्रेशराईज करण्याचा प्रयत्न गोलंदाजरा इथून चतुर यांचा पाहायला मिळतो. 29 धावा फलकावरती लागल्यात. पहिल्या चेंडूवरती इथून चौकार आलाय. धावसंख्या फलकावरती 29. चतुर जाऊन पोहोचतायत एकंदरीत 10च्या घरामध्ये. वैयक्तिकरित्या 10 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या, त्यामध्ये 2 चौकार इन्व्हॉल्ड आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती चांगलं स्वागत गोलंदाजाचं इथून केलं गेलंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर शॉर्ट बॉलचा वापर जरूर केला होता. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल पिक करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडूचा पाठलाग सुरू आहे. गली रिझन मध्ये तर 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. चौकारानंतर डबलला इथून प्राधान्य देण्यात आलं. 31 धावा फलकावरती लागल्यात. मागचं षटक गोलंदाजाच्या नावावरती राहिला, परंतु हे षटक सध्या तरी फलंदाजाच्या नावावरती पाहायला मिळते, कारण 2 चेंडूंमध्ये फलंदाजाचा बोलबाला आपण पाहतोय. 2 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च केल्या गेल्यात स्वप्नीलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आणि दोन्ही फलंदाजांचं कौतुक करावं लागणार आहे. प्रॉपरली धावा त्यांच्या बॅटमधून येत आहेत. इथून जास्त उचली देण्याचा प्रयत्न झाला होता. जास्त एफर्ट्स इथून लावले होते. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून 1 फॉर द ओव्हर इथून पंचांनी वॉर्न केले गेले. म्हणजे तुमच्याकडे जी एक मुभा असते बाउन्सरची, ती मुभा इथून संपन्न झालाय, समाप्त झालाय.
32 फलकवरती लागल्यात. 2 बॉल स्केल मैदानामध्ये झालाय. पुढचा बॉल स्लॉट मध्ये बॉल जरूर होता परंतु फटके इथून फसलाय. डाऊन दी बॉल. विकेट किपर येत आहेत परंतु कॅच ड्रॉप. प्रमोद कडून ही अपेक्षा नसणार आहे कारण एक वन ऑफ द ग्रेट विकेट किपर त्यांची ओळख आहे. एक चपल खेळाडू जरूर आहेत, एक हुशार खेळाडू जरूर आहेत परंतु इथून चुकी झालंय आणि कॅच इथून ड्रॉप झालाय तो म्हणजेच चतुरचा एक जीवनदान त्यांना इथून मिळालंय. आणि ज्या ज्या वेळेला जेल सुटले गेलेत त्या त्या वेळेला इतिहास मात्र घडले गेलेत. आता इथून इतिहास घडेल का हा एक मोठा प्रश्न असणार आहे. आणि प्रितेश आम्हाला चांगली माहिती देत आहेत की डाय मारण्यामध्ये ते माहीर आहेत. चांगले प्रयत्न त्यांनी केले होते. 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. तिसरं षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. स्वप्नील बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड द विकेटने जात आहेत. यावेळेस लेफ्टी बॅटर समोर ब्लाइंड स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न झाला होता. शेवटच्या मोमेंटला बॅटचं फेस क्लोज झालं. आय सेट जे होती ते आय कॉन्टॅक्ट इथून डिस्ट्रॉइड झालं. डॉट बॉल इथून उद्देशच्या विरोधामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर चांगला कमबॅक इथून म्हणता येईल स्वप्नीलसाठी. पुन्हा एकदा बाउन्स वरती इथून फलंदाजाला बीट केले गेले. सलग 4 चेंडू निर्धाव हाताळले जात आहेत उद्देश यांच्या विरोधामध्ये. मागच्या षटकामध्ये सचिन यांनी चांगली गोलंदाजी केली उद्देश समोर. त्यानंतर स्वप्नील आपल्याला पाहायला मिळत आहेत तिसऱ्या षटकामध्ये. अजून एक चांगला बॉल शरीराचा वेध इथून घेतला होता. स्ली पॉइंटला चेंडू या ठिकाणी जातोय. अजून एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटक या ठिकाणी समाप्त झालंय. 3 षटकांच्या ठिकाणी खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने 33 फलकावरती लागले गेले. 33 रन स्कोर करते आपण पाहतोय. जाऊत आपण कुंतनच्या दिशेने. एक ऐसी तिजोरी है जहां से सफलता के हथियार मिलते हैं. आता कठीण वेळ सध्या मैदानामध्ये सुरू आहे विघ्नहर्ता ग्रुप संघासाठी कारण सातत्याने त्यांच्या विरोधामध्ये डॉट बॉल इथून हाताळले जात आहेत. स्लॉग ओव्हर इथून असणार आहे. गोलंदाजी मार्क वरती हर्षल आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे इथून प्रमोदांना थांबवून ठेवलंय. स्लॉग ओव्हर मध्ये हर्षलच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेला. धावसंख्या फलकावरती 33 रन स्कोर करते लागले जात आहेत. पहिल्या षटकामध्ये 18 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 8 धावा. म्हणजे जो ग्राफ होता तो ग्राफ इथून खाली उतरत चाललाय. आता या शेवटच्या षटकामध्ये मॅक्झिमम टोटल काय असणार आहे, माइंड मध्ये टोटल काय असणार आहे, किती धावांपर्यंत पोहोचतील हा प्रश्न आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांना पडलाय. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हर्षलला इथून इन्व्हाइट केले गेले बॉलिंग ट्रॅक वरती. रॉकी ग्रुप इन कडून तो गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. समोर चतुर आपण पाहतोय. पहिल्या काही चेंडूंमध्ये दोन्ही फलंदाजांनी चांगली बॅटिंग केली होती परंतु त्यानंतर थोडेसे प्रेशराईज झाले. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू या ठिकाणी जातो. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे येईल परंतु खराब क्षेत्ररक्षण झालंय. स्वप्नील एक चांगले क्षेत्ररक्षक जरूर आहेत परंतु त्यांच्याकडून ही चुकी झालंय. 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. पहिल्या चेंडूच केलं मैदानाच्या मध्ये झालाय. हर्षलांचा जर विचार केला तर ॲज अ पेसर म्हणून त्यांची ख्याती आहे परंतु मागचा चेंडू जर पाहिला तर गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्लोअर वनचा आविष्कार इथून केला होता पहिल्या चेंडूवरती. इथून बाउन्स दिला गेलाय. चांगला कटर इथून वापरला गेलाय. या चेंडूवरती चतुर यांना बीट केले गेले. पहिल्या षटकामध्ये चांगला खेळ झाला होता फलंदाजी करणाऱ्या टीमचा अर्थातच विघ्नहर्ता ग्रुपचा परंतु त्यानंतर सातत्याने डॉट बॉल म्हणजे मागच्या 2 षटकांमध्ये जवळजवळ 5 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. इथून बॅटची एज अँड टेकन यष्टीरक्षक कुठलीही चुकी करत नाहीयेत. गुड कॅच फलंदाज चतुर. फर्स्ट विकेट डाऊन नाव. रॉकी दादा ब्रँड हायरन टेंबी खोडावे गावाचा रॉकी दादा ब्रँड हायरन. अरे रॉकी दादा ब्रँड हायरन ना रॉकी ग्रुपचा ट्रेंड हायरन. रॉकी दादा ब्रँड हायरन रॉकी ग्रुपचा ट्रेंड हायरन. दादा ब्रँड हायरन रॉकी ग्रुपचा ट्रेंड हायरन. रॉकी दादा ब्रँड हायरन. रॉकी दादा अर्थातच
एक दिलदार व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. एक गोड स्वभाव त्यांचा आपण पाहतोय. कारण म्हणतात ना, सौंदर्य फक्त लक्ष वेधून घेतात, तर तुमचा एक गोड स्वभाव तुम्हाला ब्रँड बनवतं. आणि रॉकी दादांचा गोड स्वभाव आज त्यांना ब्रँड बनवतं. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. 35 धावा फलकडे लागल्या जातात. स्लॉग ओव्हरमध्ये हर्षल यांची चांगली कामगिरी आपण पाहतोय. एक आक्रमक फलंदाजांना त्यांनी बाद केलंय. पुन्हा एकदा बॅटची एज लागली गेले. जणू काय रिप्ले आपण पाहिलाय. आल्या पावली इथून परतावा लागणार आहे विकी यांना. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. स्वतः कर्णधार आता अक्षय मैदानामध्ये दाखल झालाय. और हॅट्रिक मिस्टर हर्षल आपण पाहतोय. पहिल्या दिवसामध्ये निलेश गिनी जे शिवनेरी विरातन संघाचे होते त्यांनी हॅट्रिक साध्य केली होती. ते सुद्धा पहिल्याच सामन्यामध्ये आणि पहिल्याच षटकामध्ये म्हणजे चांगली सुरुवात त्यांच्या संघाच्या मदतीतून झाली होती. परंतु सेकंड राऊंडमध्ये पराभवाचा सामना त्यांना करावा लागला. आता पुन्हा एकदा हर्षल ऑन हॅट्रिक आपण पाहतोय. सर 2 चेंडूंवरती 2 विकेट कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये येत आहेत. इथून चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. सातत्याने डॉट बॉल इथून टाकले जात आहेत. फलंदाजाच्या वीक झोन मध्ये इथून गोलंदाजी केली जाते. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. 5 चेंडूचा या ठिकाणी खेळ झालाय. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 2 संघांमध्ये एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळेल 2 संघांमध्ये. इथून शेवटचा बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळला गेलाय आणि शेवटच्या चेंडूवरती इथून विकेट येते. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल 2 संघांमध्ये. एकता ग्रुप आणि ऋतू 11. चला दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी या. एकता ग्रुप आणि ऋतू 11 दोन्ही संघांचे कॅप्टन प्लीज आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं. 4 षटकांचा इथून खेळ संपन्न झालाय. स्लॉग ओव्हर खूप महत्वाची होती. हर्षलवरती खूप मोठी जबाबदारी इथून टाकली होती जागृत यांनी अर्थातच कर्णधाराने. आणि स्लॉग ओव्हर मध्ये काय जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळाला. फक्त 2 धावा दिल्या आणि महत्वाचे 2 विकेट त्यांनी मिळवले. सर आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊयात. ऋतू विलियम्स संघाचे कॅप्टन आणि एकता ग्रुप संघाचे कॅप्टन. चला टॉस साठी या. एकंदरीत 35 धावा स्कोर काढून लागला गेला. 36 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. 36 टू विन असेल. चला दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे प्लीज आपण टॉस साठी या. ऋतू 11 संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर एकता ग्रुप संघाचे कॅप्टन एक सुंदर खेळाडू आणि ज्यांची सफारी प्रीमियर लीग मध्ये असा आयकॉन म्हणून वर्णी लागले अर्थातच आकाश गावड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो प्लीज आपण टॉस साठी या. त्यांच्याशी बस आपण टॉस करूयात. दोन्ही संघांचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. आकाश गावड आमच्या समोर आहेत. त्यांच्याशी बस आपण करतोय टॉस हेड अँड टेल हा कॉइन आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. कॉइन या ठिकाणी स्पिन केला जातोय. ऋतू विलियम्स संघाचा कॉल असेल. हेड असं कॉल आणि टेल आलाय. मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. टॉस तुम्ही जिंकल्यात. सर्वप्रथम तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45. असे महत्वाचा बॉलिंग अटॅक कोण असणार? महत्वाचे 4 गोलंदाज कोण असेल? अमन आहे, पमन आहे, करण आणि प्रतीक. सातत्याने समोरच्या संघासोबत तुम्ही खेळत असतात तर समोरच्या संघामध्ये असा कोणता खेळाडू आहे जो तुमच्या संघावरती हावी होऊ शकतो? आहेत त्यांच्यात पण चांगले खेळाडू. नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल. टॉस जर तुम्ही जिंकले असेल तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. मनाविरुद्ध बॅटिंग करायची आहे. मागच्या 3 सामन्यांचा अनुभव तुम्ही घेतलाय तर माइंड मध्ये काय टार्गेट असणार आहे? 50+. अशी अटॅकिंग फलंदाज प्रवीण, आकाश, राहुल. रॉकी दादांनी एक मोठा प्लॅटफॉर्म तुम्हाला उभा करून दिलाय तर त्यांचं कौतुक कसं व्यक्त कराल?
रॉकी दादा आणि त्यांची पूर्ण टीम खूप मेहनत घेतात आणि काय ना काय नवीन करण्याचा प्रयत्न करतात. नक्कीच दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. टॉस या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच एकता ग्रुप संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात आमच्या संयोजन कक्षामध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील धनंजयजी पाटील सर. ओव्हर टू यू. चला पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि मान्यवर अतिथी सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही सर्वजण पाहतायत रॉकी ग्रुप चषक 2025 टेंबी खोडावेच्या ऐतिहासिक नगरीमध्ये आपण सर्वजण आहोत आणि पालघर जिल्ह्यातील अशी एकमेव स्पर्धा आहे की जी ज्या स्पर्धेचा सर्वाधिक जास्त ट्रेंड असतो, ज्या स्पर्धेची सर्वाधिक जास्त चर्चा असते आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर रॉकी दादा आणि त्यांच्या संपूर्ण टीमची मात्र खूप सारी मेहनत आपल्याला पाहायला मिळतात. एकात्मतेचं बळ, एकीचं बळ काय असतं त्याचं मुख्य उदाहरण तुम्ही जर टेंबी खोडाव्याच्या गावामध्ये आला तर तुम्हाला या रॉकी ग्रुप चषकामध्ये पाहायला मिळेल. प्रत्येकाची ती मेहनत आहे. प्रत्येक जण या स्पर्धेसाठी आपलं मोलाचं सहकार्य करत असतं आणि हे मैदान खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर थट्ट्या सर्कल जे आहेत ते मात्र वेगळ्या मातीनं बनवले गेले. त्याच्यानंतर बाउंड्री लाईन आहेत ती जवळपास वेगळ्या माती यूज तिथे करण्यात आलेली आहेत. त्यामुळे विशेष ही मैदानाची भौगोलिक परिस्थिती जाणली तर त्याच्यासाठी देखील भरपूर सारी मेहनत ही आपल्या आयोजकांच्या माध्यमातून लागली गेलेली आहेत. मॅचला सुरुवात होईल. टार्गेट आहे 36. पहिलाच बॉल मात्र खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मिसफील्ड करतायत. मिसफील्डचा फायदा मैदानावरती होईल डबल मध्ये आणि पहिल्याच बॉलवरती मात्र डबल येतं. एका बाजूला प्रमोद, दुसऱ्या बाजूला जागृत आणि आदित्य यांना आपण मैदानावरती गोलंदाजीवरती पाहू शकतायत. जय श्रीरामचा संघ आपण त्या घडीला पाहतायत. आपल्या मंचावरती रॉकी ग्रुपचे सदस्य आणि सभासद आदरणीय राजेशजी पाटील यांचं आगमन झालं. त्यांचे सहर्ष स्वागत आहेत या रॉकी ग्रुप चषक 2025 मध्ये. आपलं सहर्ष स्वागत. पुढचा बॉल स्लॉग हिट करायचा होता. पहिल्यात लेग स्टंपच्या बाहेरची लाईन आहेत. पंचांच्या दिशेने वळतायत नितेश कदम सर आणि दर्शवतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलक्यावरती जाऊन पोहोचते मात्र 3 धाबा 3 रन ऑन स्कोर कार्ड मात्र तुम्ही पाहू शकता. स्कोर कार्ड वरती टार्गेट मैदानावरती ठेवलं गेलं 36 धावेंचं. पाठीमागे आपण पाहिलं तर भावेश भोईर तिथे तुम्ही ज्युसेस हे तुम्हाला मात्र मिळतील अगदी कमी दरामध्ये. भावेश भोईर यांच्या माध्यमातून आईस्क्रीम पार्लर मात्र त्यांचं सातत्याने आपण पाहिलेलं आहेत. पाठीमागे हॉटेल्सही आहेत तिथे तुम्ही चांगल्या पद्धतीचं सर्व भोजन करू शकतायत. तिथे तुम्हाला खाण्याची संधी आहेत परंतु स्वखर्चाने सर्व काही गोष्टी तुम्हाला त्या स्वीकाराव्या लागतील. रन झाल्या 3. पुढचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर आता कनेक्ट झालाय बॅटला आणि बॉल चाललाय फाईन लेगला. क्षेत्ररक्षक नाही कुठलाही. बॉल मात्र निघून जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रॉकी ग्रुप चषकातील आलेला दर्जेदार अप्रतिम चौकार. मध्ये सर्वांनी आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी पाहिली. त्या आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये प्रशांत घरत यांची बॅट तिथेही आपण बोलताना पाहिलीत आणि येत्या कालावधीमध्ये ISPL सारखी स्पर्धा आपल्या भेटीला येत आहेत. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग तिथेही आपण पाहिलं तर अर्नाळ्याचा खेळाडू प्रशांत घरत तिथेही आपल्याला पाहायला मिळेल. एका षटकानंतर आपण प्रोलिंग स्पोर्टचे आदरणीय आपले विपुलजी पनवेलकर सर आहेत आणि त्यांचा सन्मान आहे तो सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत. एक गोड व्यक्तिमत्व, एक दिलदार व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तरी प्रोलिंग स्पोर्ट्स आज उत्तुंग भरारी घेण्यामागे ज्या व्यक्तिमत्वांचा हात आहेत त्यांचा काही सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी होईल. फुल टच बॉलला मात्र मैदानाच्या दिशेने तारा नाहीत आणि आपला बॉलही आहे फुल टचचा. 24 कॅरेट बॉलला पाठवून दिलंय सरळ सीमारेषेच्या पार पार पार. षटकार. रन स्कोर कार्ड वरती 13 धावा. काय बॅटिंग करतात मैदानावरती लेफ्ट हँड बॅट्समॅन प्रमोद. टार्गेट मैदानावरती 36 आहेत परंतु मैदानावरती माझ्यावरती दिलेली जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी आज काय असते ती मैदानावरती दाखवून देण्याचा प्रयत्न करतायत प्रमोद. फुल टच बॉल
पुन्हा एकदा मात्र फुलटॉस बॉलला मैदानावरती थाराच नाही आहे आणि फुलटॉस बॉलला पाठवून दिलाय. फुल टोल वसूल करत असताना सीमारेषेच्या बाहेर 6 धावेंसाठी षटकार. क्वालिफाय होणारा संघ विघ्नार्थ होता, परंतु विघ्नार्थ संघाच्या अगेन जयश्री राम संघ एका वेगळ्या अंदाजाने सध्या बॅटिंग करतोय आणि त्याचं कारणही आहे. आज मात्र प्रत्येकाला आपल्या नावाची छाप या रॉकी ग्रुप चषकामध्ये सोडायचीच आहेत. प्रत्येकाला धमक दाखवायची आहे, त्यामुळे प्रत्येक जण प्रयत्न करतोय. क्वालिफायच्या दिशेने कोण मार्गस्थ होणार, टॉप 8 मध्ये आपले दरवाजे कोण ठोठावणार याची चर्चा सध्या सुरू आहे. रन धावफलकावरती आतापर्यंत लगावले गेल्या संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 रन करायच्या 36-19 झाल्यात. थोडा अनपेक्षित बाहून झालात. समोरून बॉल उचली घेतलं, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावत असताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू मात्र मैदानावरती येतोय. स्वयं खेळाडूंसाठी बसण्यासाठी मात्र खेळाडू कक्षाची मात्र त्या ठिकाणी खास करून खेळाडू कक्ष उभारले गेल्यात. प्रेक्षकांना बसण्यासाठी मात्र गॅलरीज उभारल्या गेल्यात आणि त्यामुळे प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने या मैदानावरती येत आहेत. मागच्या वर्षाची गर्दी पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये तीही गर्दी झाली होती. यापेक्षा त्याच्यापेक्षाही जास्त गर्दी या वर्षामध्ये होऊ शकते. आणखीन एक चांगला स्ट्रोक अद्यावत केलात आहे. बाउंड्री लाईनवरती खेळाडू बॉल लढवतात. मिड विकेट मध्ये 1 रन घेतलाय. दुसरा धावेचा प्रयत्न मैदानावरती, दुसरी रन कंप्लीट होईल. काय रनिंग आहेत. चित्त्याच्या चपलाईनं हरणाच्या वेगानं अगदी 2 धावा मात्र मैदानावरती घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तर 2 धाव्याने संघाची धावसंख्या 21 धावा धावफलकावरती लगावल्यात. टार्गेट मैदानावरती आहे 36. एक सन्मान आहे, तो सन्मान आपल्या मंचावरती केला जातोय. मी रोकितांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. प्रोलिंग स्पोर्टचे आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय विपुलजी पडोलकर सर आणि विपुलजी पडोलकर सरांचा सन्मान आहे, तो सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. एक दिलदार व्यक्तिमत्व, एक चांगलं व्यक्तिमत्व प्रोलिंग स्पोर्ट्सच्या घडवण्यामध्ये, प्रोलिंग स्पोर्ट्सला मात्र पुढे आणण्यामध्ये आणि प्रोलिंगचं जे आपण आज पाहतायत त्याचेच आदरणीय विपुलजी पनवेलकर सर आहेत आणि त्यांचा सन्मान मायची शॉल या ठिकाणी परिधान केली जातात आणि रॉकी ग्रुप चषक 2025 ची आठवण म्हणून त्यांना दिलं जात आहे. सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान मात्र केला जातोय. थँक्यू सो मच विपुल सर, आपल्या मनापासून आभार आहेत. मॅचेस सुरू आहेत त्यामुळे तिथेही लक्ष आपलं असणार आहेत. पहिल्या एक षटकाचा खेळ संपला, रन झाला 21 करायच्या 36. 36चं लक्ष मैदानावरती आहे. 21 रन झालेले आहेत, अजूनही 15ची गरज असणार आहे. सर्व काही प्रॉपर या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अगदी कुठली कमी मात्र ठेवली नाहीत आपल्या आयोजकांनी. रॉकी ग्रुप चषकाच्या सर्व आपल्या आयोजकांनी त्यांची अथक सारी मेहनत राहिलेली आहेत या स्पर्धेसाठी. गरज मॅचला जिंकण्यासाठी 15 धावांची. थँक्यू सो मच विपुल सर, आपल्या मनापासून आभार आहेत. आपण मुलाचा वेळ दिलात. पंधराची गरज. ओहो, फटका छान खेळलाय, हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहे. झेल त्या ठिकाणी मात्र घेतली जाईल, कॅरी केला जाईल आणि फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जातील. विकेट डाऊन होईल. पहिला धक्का लागलाय जय श्री राम संघाला. विकेटचं पतन गॉन. एंट्री देखील पाहिलीत. राहुलदादा पाटील असतील, माझे नगरसेवक वॉर्ड क्रमांक 7चे आदरणीय व्यक्तिमत्व सदानंद पाटील साहेब यांची रॉयल एंट्री पाहिलीत. त्यांच्या सोबतीनं तुम्ही मागच्या वर्षी माझे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि काशीनाथजी पाटील साहेबांना पाहिलं. सभापती मान्य श्री यज्ञेश्वरजी पाटील साहेब, रंजनजी पाटील साहेब, दशरथदादा पाटील यांनाही पाहिलं आणि महाराष्ट्राचे हास्य जत्रा फेम अरुण कदम साहेब यांनाही आपण या मंचावरती पाहिलं. या वर्षी देखील अनेक सारे मान्यवर आहेत. ते मात्र जसे जसे दिवस पुढे जातील तसतसं या स्पर्धेमध्ये आणखीन रंगतदार वाढत जाईल आणि मान्यवरांची मांदियाळी या संपूर्ण रॉकी ग्रुप चषकाच्या दिशेने मात्र आपल्याला उपस्थित होताना पाहायला मिळतील. 15ची गरज. फटका छान खेळला. इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न, बिटवीन द गॅप खेळलाय. बॉल चाललाय. राजेश मात्रे, बंटी दादा स्टँडच्या दिशेने मार्गस्थ होईल आणि मिळतील रन या बॉलवरती. 4 चौका.
सुंदर असं संगीतमय आपण वातावरण या ठिकाणी कुंदन गरत यांच्या माध्यमातून पाहू शकतायत आणि सिद्धिविनायक म्युझिकल ग्रुप आपण विठ्ठलवाडीचा पाहिलं तर त्यामध्ये स्वतः कुंदन गरतही आहेत. त्यामुळे सर्व काही गोष्टी ऑर्केस्ट्रामध्ये कशा प्रकारे असतात याही कुंदन यांना परफेक्ट माहीत आहेत आणि संगीतमय वातावरण कसं निर्माण करायचं परफेक्ट जाणतायत. पुण्याचा फुलटच बॉल त्याला खेळण्याचा प्रयत्न पाठीमागे क्षेत्ररक्षक बॉल लढवलेत फिल्डिंग करेपर्यंत मेल एक रन धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचत 26 करायच्या 36 हव्या 10 धाब्यांची मैदानावरती गरज ही मॅच जिंकण्यासाठी. प्रत्येक जण आज याच आशेने आलेला आहेत की आम्हाला रॉकी ग्रुप चषकाच्या त्या टॉप 8 मध्ये प्रवेश करायचा आहे आणि प्रत्येकाचं स्वप्नही असतं. म्हणजे आता बरेच संघ असतात ज्यावेळी रॉकी ग्रुप चषकाचा फॉर्म व्हायरल होतो त्यावेळी काही गोष्टी असतात की तिथे संघाची मात्र आपण पाहिलं तर लवकर एंट्री होत आहेत आणि काही असेही संघ असतात की ज्यांना या स्पर्धेमध्ये प्रवेश मिळत नाहीत. त्याचं कारण असतं की टीम ह्या लवकर तिथे मात्र फुल होत असतात आणि त्याचं कारणामुळे काही संघांना मात्र खेळण्याची संधी मिळत नाहीत. परंतु भरपूर सारे संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. भरपूर सारे खेळाडू या स्पर्धेच्या दिशेने येत असतात. हे विशेष आहे रॉकी ग्रुप चषकाचं. फुलटस बॉल त्याला कनेक्ट केलाय बॉलला मात्र पाठवून देण्याचा प्रयत्न मिड विकेटला बॉल चाललाय क्षेत्ररक्षक मार्गस्थ आहे त्या ठिकाणी एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न 2 धावा मात्र मैदानावरती इझिली या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 28 धावा धावफलकावरती. एकात्मतेचं बळ काय असतं ते मात्र रॉकी ग्रुप चषकाच्या वतीनं तुम्हाला सातत्याने पाहण्यासारखं आहेत. आज एकीमुळे ही स्पर्धा मात्र सातत्याने मात्र या भागामध्ये या विभागामध्ये आपल्या संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये या स्पर्धेची चर्चा सध्याच्या घडीला आहे. फुलटस बॉलला खेळलाय हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत ते बनतील प्रेक्षक. बॉल मात्र निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार रॉकी ग्रुप चौकार. चार धावेची गरज आहे आणि रन झाला स्कोर कार्ड वरती 32 रन ऑन स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अजूनही ही मॅच जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर ह्या 4 धावा कशा प्रकारे घेतल्या जातील याची चर्चा असेल. परंतु लिफ्टी बॅट्समन मैदानावरती प्रमोद भोईर काय बॅटिंग करतायत. आपल्या नावाची छाप सोडतात प्रमोद. स्वीट हिट खेळलाय. स्वीट हिट आणि स्वीट हिटनं हा मॅच मात्र मैदानावरती फिनिश केलाय प्रमोद भोईरनं. हा सामना जिंकलाय मैदानावरती टीम जय श्रीरामनं. मागच्या वर्षाचा क्वालिफाय टीम या वर्षी मात्र आपण पाहिलं तर पहिल्याच मॅच मध्ये विघ्नहर्ता ग्रुपला मात्र या स्पर्धेच्या बाहेर जावं लागतंय. अभिनंदन अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टीम जय श्रीराम संघानं हा सामना जो आहे तो सामना आपल्या नावी केलेला आहे त्याबद्दल त्यांचं आपण अभिनंदन करूयात. हार्डलक टीम विघ्नहर्ता आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल रॉकी ग्रुप चषकाच्या वतीनं आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करीत आहोत आणि थँक्यू सो मच धन्यवाद देखील आम्ही व्यक्त करीत आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार काही वेळामध्ये या ठिकाणी जाहीर केला जाईल. एक संगीत घेऊया आणि संगीतानंतर जाऊयात मॅचचा आपण पाहूयात मॅन ऑफ द मॅच.